भारतामध्ये तसंच महाराष्ट्रामध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। सोलापूर शहरामध्ये अश्विनी रुग्णालयात कोरोना सदृश्य रुग्ण असल्याचं अहवाल सादर करण्यात आला आहे। त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेतील आरोग्य विभागानं योग्य ती काळजी घेतली नाही। त्वरित सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागानं योग्य ती खबरदारी घ्यावी आणि कोरोनासाठी एक स्वतंत्र क्वारंटाईन सेंटर उभं करावं अशी मागणी ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केली आहे। तसे न केल्यास सोलापूर महानगरपालिकेमध्ये घुसून आंदोलन करण्याचा इशारा ॲडव्होकेट वासम यांनी दिला आहे। या भारतामध्ये विविध राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत चाललेला आहे। कोरोना प्रादुर्भावामुळे संबंध देशाची अर्थव्यवस्था ही मोडकळीस आली होती। प्रत्येक माणूस आपल्याला अन्न पाण्याविना जगण्याची त्याच्यावरती बारी आली होती। स्वतःचा मुलगा स्वतःच्या आई वडिलांना अग्नी देऊ शकत नाही इतकी भयानक भीषण अवस्था या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे झालेली होती। आणि आज आपल्या सोलापूर शहरामध्ये जवळजवळ 7 रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळलेले आहेत। त्यांच्यासाठी कुठल्या प्रकारची विलगीकरणाची व्यवस्था महानगरपालिकेकडे नाही आहे। महानगरपालिकेचे अधिकारी असतील, अधीक्षक असतील, आयुक्त असतील, त्यांना जाऊन भेटणं, त्यांच्या कुटुंबियांची काय व्यवस्था करता येईल, आपल्या महानगरपालिकेकडे काय पर्याय व्यवस्था आहे याच्याबद्दल चकार शब्द बोलायला तयार नाहीत। या कोरोनाचा जर प्रादुर्भाव वाढत गेला आणि अर्थव्यवस्थेवर जर समजायचा परिणाम झाला तर सोलापुरातली संबंध जनता पुन्हा एकदा भूक बळी ठरेल। कारण लोकांचे आर्थिक व्यवहार, दैनंदिन व्यवहार ठप्प होतील आणि पुन्हा शासनाकडे आम्हाला वाचवा अशी भीक मागायची वेळ येईल। म्हणून आम्ही महानगरपालिकेला या ठिकाणी इशारा देतोय, ज्या पद्धतीनं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे तो तात्काळ तुम्ही आटोक्यात आणण्यासाठी आपली यंत्रणा उभी करा, अन्यथा तुमच्या महानगरपालिकेमध्ये आम्हाला घुसावं लागेल आणि आरोग्य अधिकाऱ्याला त्या पेशंटपर्यंत घेऊन जायची पाळी आमच्यावरती येईल। म्हणून त्यांनी तात्काळ याच्यावरती काम करावं असं मला या ठिकाणी शासनाला सांगायचं। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।